आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कल्पेश, कल्पेश. साहेब तुम्ही काही काम होतं का? हो, काहीतरी द्यायचं होतं मला. बस. साहेब तुम्ही पण बस. हे घे. हे काय? पैसे. पैसे नको साहेब मला. अरे मी काय तुला मदत म्हणून देत नाही, तुझ्या मेहनतीची कमाई पगार आहे. पण पगार मिळायला मी कामच कुठे केलंय तेवढं. हो रे, पण सध्या घरात काय चालू आहे माहिती नाही तुला. रुद्राने खूप गोंधळ घातलाय. तुझा पगार देणार नाही म्हणत होता, म्हणून राजन काकांनी हा ऍडव्हान्स पाठवलाय. पण नाही, नको. अरे नको काय? पण ते रुद्र साहेबांना कळलं की पुन्हा ते नको. नकोच मला. कल्पेश, मोठ्या साहेबांनी दिले आणि तुझ्या मेहनतीची कमाई आहे. तुझ्या संसाराला आता गरज आहे याची. सगळं सुरळीत व्हावं म्हणून तू एवढी धडपड करतोयस, एवढे कष्ट करतोयस. रुद्रला दिसत नसला ना तरी मोठ्या साहेबांना कल्पना यायची. खरंच आपलं प्रेम मिळवण्यासाठी माणसाने कशी धडपड करावी हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. आणि तू जे करतोस ते लपून राहत नाही. काय लपून नाही राहत? हेच बिट्टीची काळजी घेणं, गौरीजींवर प्रेम करणं. त्यांच्या डोळ्यातच दिसतं ना तू त्यांना कसं ठेवतोयस. तू तुझ्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेतोयस कल्पेश. आणि रुद्र इतक्या गोड कुटुंबाला त्रास देतोय यावर विश्वासच बसत नाही रे माझा. काळजी करू नकोस, मी आहे. आता तरी घे. पुष्पाजी, पुष्पाजी तुम्ही असे का वागताय? माझ्यासाठी तुम्ही इतक्या वर्षाची मैत्री का तोडताय? पुष्पाजी ऐका ना, रुद्र सरांना असं एकटं नका सोडू. रुद्र जे वागतोय ते तुम्हाला पटतंय गौरीजी? तुमच्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय तो. नाही मान्य, त्याचा खूप जीव आहे तुमच्यावर आणि हे सगळं तो तुमच्यावरच्या प्रेमापोटीच करतोय. पण एवढं प्रेम? त्याला चूक, बरोबर, योग्य काय, अयोग्य काय काहीच कळू नये. ते सगळं माझ्यामुळे घडते. मी त्यांच्यावरचं प्रेम कबूल केलं आणि ते काही का असे ना, पण कल्पेश तुमचा नवरा आहे आणि हेच सत्य. कल्पेशला हे सगळं नाही आवडत आणि साहजिक आहे, म्हणा कोणाला आवडणार आहे. हो, पण तुम्ही रुद्र सरांची साथ सोडलीत ना तर ते एकटे पडतील. हो मग पडू दे. प्रत्येक वेळी त्याच्याच मनाचा विचार का करायचा आपण? गौरीजी, तुमच्या आणि बिट्टीच्या आनंदासाठी मी कल्पेशला शब्द दिलाय की मी रुद्रशी बोलणार नाही म्हणून. बोलणार काय? मी तर त्याचं तोंडही बघणार नाही. पुष्पाजी, रुद्र सर एकटे पडतील. त्यांच्यासोबत कोणीच नाहीये. गौरीजी, मी शब्द दिला आणि तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कल्पेशशी बोला. त्याला चालणार असेल तर मी रुद्रशी बोलेन. मी हो, जा बोला. बोलताय ना?
नाही नसेल बोलायचं तर ठीक आहे, तशी आमची मैत्री संपली. रुद्र सरांनी मला गमावलंय, पण त्यांची मैत्री, त्यांची नाती वाचवायला मला बोलायलाच हवं. पुष्पा, गौरीजी नक्की बोलतील. कल्पेशला माझ्यापासून दूर आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या सोबत राहता यावं म्हणून ते काहीही करतील. बघच तू. काय मग पहिला पगार ना? हो साहेब, तुमचीच कृपा आहे. अरे माझी कसली कृपा, तुझं प्रेम आणि तुझे कष्ट यांचं फळ आहे. मग कल्पेशराव, पहिला पगार आहे, काही मिठाई वगैरे आणणार की नाही? मिठाई आणा, सगळ्यांचं तोंड गोड करा, गौरीजी पण खुश होतील. हो, लगेच आणतो. मला बोलायचंय तुझ्याशी. मी रुद्र सरांना बोलायला नाही जाणार. मी त्यांना समजावेन की माझ्यापासून लांब राहा. पुष्पाजींना सांगून मी रुद्र सरांना आपल्यापासून कायमचं दूर करेन. मी त्यांच्या आयुष्यातून लांब जाईन, पण त्यांच्या माणसांना त्यांच्या जवळ राहू देत. त्यांची आणि पुष्पाजींची मैत्री तोडू नकोस. मला त्यांचं घर मोडायचं नाहीये. मला त्यांची मैत्री तुटू द्यायची नाहीये. पुष्पाजींना रुद्र सरांशी बोलू दे. त्यांना एकटं टाकू नको प्लीज. आणि मी तुझं नाही ऐकलं तर? नाहीतर मी त्या ट्रंक बद्दल रुद्र सरांना सांगेन.
रुद्रा हॅलो हॅलो, काय रे, आवाजाला काय झालं तुझ्या? ट्रंकेतला माल बघून घाबरलो. काय? तू ट्रंक उघडलीस? अरे मला नाही काय सांगायचं, मी नुसतं आलो. काय काय त्यात? अरे काय सांगू तुला, काय बघितलं मी. पण मी जे बघितलं ते खरं होतं का? म्हणजे अरे मी स्वप्नात बघितलं ना. काय चाललंय तुझं? ही मस्करी करता करता ना घोळ घालून ठेवशील काहीतरी. नाही नाही, असं कसं. यावेळी मला वाईब्स येत आहेत, नक्की काहीतरी चांगलं घडेल. पण तू फोन का केलास? काही नाही, काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर ती ट्रंक शोधायची. हेच सांगायला फोन केला होता. आता आवर लवकर. हो हो, लवकर आवरतो. अहो हे असं गाडीत काय करताय? आता उठलो. म्हणजे इथंच झोपली होती? हो. का म्हणजे गाडीत का झोपले? मग काय करू? काही झालं तरी रुद्राच्या रूम मध्ये जाणार नाहीये मी. त्यालाही कळू दे ना, त्याच्याशिवाय माझं काही अडत नाही. अहो पण मग तिकडे त्या आपल्या कॅबिन कडे यायचं ना, मस्त झोप लागली असती तिकडे. जाऊ द्या, चला नाश्ता करू. तू पुढे, मी आलो. असं म्हणताय? ठीक आहे. ले लो भाई ब्रेड बटर ले लो. अरे ले लो, आता हे ठेवायचं कस? चल सावकाश. साहेब आराम. या या. बाबा आता बरं वाटतंय ना? बाबा आता कसे आहात? ठीक. साहेब या ना, बसा. नाही नको, रुद्राला आवडणार नाही. अरे त्याच्या आवडीचा इथे काय संबंध आहे? कमाल आहे. तू तू इथे बस, गौरी वाढ त्याला. सांगितलेलं लक्षात ठेव. गुड मॉर्निंग. काय मग कल्पेशराव, ऑल गुड ना? नाही, सकाळपासून तुमची काही सांसारिक घडामोडीची न्यूज आली नाही म्हणून विचारलं. आजकाल कसं पैठणकरांच्या घरात दोनच न्यूज असतात, गौरी आणि कल्पेश, बस.
मस्करी करताय का साहेब? अहो तुमच्यासारख्यांनी आम्हाला एवढी किंमत देणं हेच खूप मोठं आहे. नंदाई मी येतो. अरे असं कसं? खाऊन जा ना पूर्ण. नाही नको. पुष्पा अरे पुष्पा, हे बघ तू आधी खाली बस. रुद्र, हे बघ त्याला बसायला सांग. असं अन्नासमोरून उठून जाऊ नये. राहू दे काका, तशी माझी भूक मेली. अरे नाही काका, खरंच सॉरी, पण नको. पुष्पा पुष्पा, रुद्र हे बरोबर नाहीये. धड त्याला खाऊ सुद्धा दिलं नाहीस तू. अर्धवट सोडून निघून गेला तू. तो स्वतःहून गेला, मी जा म्हणाल नव्हतो. गौरीजी, मला द्या नाश्ता. अरे वा, हा नवीन शो बघायला मिळणार आहे का आम्हाला आता? छान आहे, छान आहे, मस्त. कसं आहे, घरात मेड एक आणि लफडी अनेक. सुपर, मस्त चाललंय ना सगळं. काय बघतोस? रागवणार आहेस का आता? पण मला सांग, कुठल्या तोंडाने रागवशील? हा, सुमित, जरा सगळ्यांना शांतपणे खाऊ दे. ॲज युज्युअल तू मलाच बोल. तुझा लाडका रुद्र पूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन असा वेड्यासारखा वागतोय, पण तू मलाच बोल. मस्त. बाबा, रुद्र जे वागतोय ते तुमच्या संस्कारात बसतं का? नाही, मी जरा काही वेगळं वागलो की तुम्ही लगेच मला शिकवता ना. पैठणकरांचे संस्कार, पैठणकरांची परंपरा. आणि ह्याच्या बाबतीत नसतं काय सगळं? का तुमच्या सोयीनुसार संस्कार बदलतात? सुमित, बास. आम्ही काय ते बघून घेऊ. तुला यात पडायची गरज नाहीये. गरज नाही? अरे म्हणजे मी आता खरं बोलतोय, तर खरं बोलायची पण गरज नाही. हे मस्त आहे. तो तुमचा लाडका म्हणून त्याला काहीच बोलायचं नाही आणि मला संस्काराचे धडे देत असता. आणि हा जो थिल्लरपणा करतोय त्याचं काय? काही क्लासच नाहीये मुळात. पैठणकरांचा मुलगा एका मेडच्या संसारात ढवळाढवळ करतोय.